तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सटाण्यात शिवसेना उभाटा गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 100हून अधिक गावातील हजारो हेक्टरवरील कांदा, गहू, द्राक्ष, डाळिंब आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी आणि सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता तातडीनं मदत दिली पाहिजे. कांद्याला किमान 2500 ते 3000 रुपये दर देऊन यापूर्वी विकलेल्या कांद्यावर शासनानं अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून आता शेतकऱ्यांना लवकर मदत मिळते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले. प्रखर न्यूज साठी भगवान पवार, भैयासाहेब माळी, सटाणा. गेल्या 8-10 दिवसामध्ये बागलाण तालुका असेल, कळवण तालुका असेल, देवळा असेल, मालेगाव असेल, पूर्ण या कसमादे पट्ट्यामध्ये जी काय अवकाळी गारपीट झालेली आहे, पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी आधीच जो मेटाकुटीला आलेला होता त्या शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी शासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे का लवकरात लवकर पंचनामे होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना सावरण्याचा प्रयत्न कसा होईल या दृष्टीने वाटचाल करावी, या दिशेने आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शासनसुद्धा त्याचा खेळ खेळत आहे. बोलायला नाही पाहिजे, परंतु निवडणुका भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या दिवसापासून या महाराष्ट्र राज्यात आलं, अख्ख्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा झालेला आहे. छत्रपती शिवाजी. बोलायला हे वाटतं कारण जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मी शेतकरी असल्यामुळे, नुसता राजकीय नेता नाही तर शेतकरी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वतःची टिमकी वाजवायला तामिळनाडूमध्ये जाऊन तिथं मेट्रो ट्रेन देतात, परंतु स्वतःची जी खरकटी आहे, जो काय खरकाटा कारभार आहे, तो सावरण्याचा प्रयत्न मुळीच होत नाही आहे. त्याच्यामुळे जनतेने याचा बारकाईने विचार करून आपल्यावर कोण शासन करतं आहे, आपण कोणाला निवडून देतो आहे. साधं उदाहरण द्यायचं याच्यातलं झालं तर पंचनामे ही अति तातडीची गोष्ट असताना 7-12 उत्तरेची आट टाकलेली आहे आणि 7-12 सर्व्हर शिवाय निघत नाही. आणि हे दळबर्दरी शासन असं आहे का डिजिटल इंडिया पुढे पाठ मागे सपाट, सर्व्हर आयुष्यभरशी यांचे डाऊन असतात, जेणेकरून मुदत संपेल आणि शासनाला पळवाट मिळेल. अशा पद्धतीने भोंगळा कारभार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू आहे. परंतु मला या ठिकाणी विनंती करायची आहे, कृपया जनतेचा अंत बघू नका. शेवटी शेतकरी इतका मेटाकुटीला आला आहे आणि आता आत्महत्या करून करून एवढा थकलेला आहे का वेळ प्रसंगी तो समोरच्याचा जीवसुद्धा घेऊ शकतो. इथपर्यंत आज शेतकऱ्याची मेटाकुटीची परिस्थिती आहे. याला राजकीय स्टेटमेंट न समजता कृपया शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर सर्व्हे चांगले करून 7-12च्या उताराच्या माध्यमातून सरसकट या ठिकाणी नोंदणी करून पंचनामे करून लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, आर्थिक मदत द्यावी ही शासनाची होती. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे सरसकट पंचनामे. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईचे सरसकट पंचनामे. मागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांचंही मागच्या वर्षी नुकसान झालं. पीक विम्याचे काढलेले होते, परंतु त्याची अद्याप रक्कम शासनामार्फत त्या कंपन्यांमार्फत मिळालेली नाही किंवा आत्ताची जी पण पंचनामाची जी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये पण शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील याची शाश्वती आहे किंवा नाही. परंतु मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना पुढची भूमिका काय असेल? मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जे आहे ते फक्त निवडणूक लढवण्याचं सरकार आहे, सत्तेत येण्याचं सरकार आहे. ज्या जनतेने मतदान दिलं त्या शेतकऱ्यांनी, कामगारांनी, गोरगरिबांनी, बहुजन समाजाने त्यांना मतदान दिलं, त्यांच्या सुखदुःखाशी त्यांना घेणं नाही. मागच्या वर्षीचे पंचनामे सोडात, परंतु त्याच्या आधी जी काही कर्जमाफी जाहीर केली होती तिच्या अटी शर्ती एवढ्या जाचक टाकल्या, गाजर जसं दाखवायचं तसं दाखवायचं पण तोंडात येऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीचा हा कारभार आहे. याच्यामुळे जनताच या बाबतीत विचार करेल आणि निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दृष्टीने शेतकऱ्यांच्या मागे उभी राहिलेली आहे. याच्या पुढे तीव्र आंदोलन छेडून शिवसेना शेतकऱ्यांच्या मागे उभी राहील. थँक्यू.